नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। मी आपल्यासोबत आहे अहमदनगरहून राम बीडकर। भगवान तथागताचा जन्म हा निसर्गात आणि भारतात झाला आहे। बुद्धांना ज्ञानप्राप्ती भारताच्या भूमीवर झाली आहे आणि बुद्धाचं महापरिनिर्वाणसुद्धा भारतातच झालं आहे। बुद्धाची मूर्ती आदरणीय भदंत नागवंश यांच्या हातून ही अप्रतिम सुंदर मूर्ती साकारली जात आहे। शेवटचा हात आदरणीय भदंत ते फिरवत आहेत। त्यांच्या हातून हे बुद्धाचं सुंदर अप्रतिम रूप साकारलं जात आहे। तथागत बुद्धिस्ट सोसायटी अहमदनगर जिल्हा आणि शहरातून सोसायटीचे अध्यक्ष समोर दिसत आहेत। यांच्या वतीनं ही मूर्ती या ठिकाणी साकारली जात आहे। बुद्धाचं ज्ञान भारतातून विदेशात गेलं आहे। बुद्धाच्या मूर्त्या आणि बुद्धाचं ज्ञान भारतातून विदेशात पोचलं आहे। मात्र दुर्दैव असं आहे की विदेशातून भारतात मूर्त्या येऊ लागल्या आहेत। थायलंड देशातून जास्तीत जास्त मूर्त्या आपल्या भारतात आयात केल्या जातात। म्हणजे थायलंडबद्दल मत्सर द्वेष किंवा कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही। थायलंडबद्दल बुद्धांचा विचार वाढवण्याबद्दल त्यांच्याबद्दल आमच्या मनात मैत्री भावच आहे। मात्र बुद्धाची मूर्ती थायलंडहून का येते तर दान पारमिता थायलंडच्या लोकांची अतिशय पक्की आहे, मोठी आहे, औदार्य आहे। परंतु भारतात हे फार कमकुवत चित्र दान शूरतेच्या बाबतीत आपल्याला दिसत आहे। म्हणून थायलंडहून मूर्त्या इकडे येतात तर विशेषतः भारतातूनच मूर्त्या विदेशात गेल्या पाहिजेत, कारण भारताचा आदर्श जग घेत आहे। हे बुद्धाचं सुंदर रूप हाताने साकारलं जात आहे। विशिष्ट मातीच्या चिखलातून या बुद्धाला विशेष आकार दिला जात आहे। तुम्ही सर्व प्रतिमा पहा, भगवान बुद्ध थायलंडचे पहा, भगवान बुद्ध चायनाचे पहा। आपापल्या सोयीनुसार बुद्धाला आकार दिला आहे, परंतु भारतीय बुद्ध हे असे आहेत। शेवटचा मूर्तीवर हात फिरवताना आदरणीय भदंत चिवरधारी त्यांच्या हातून हे रूप साकारलं जात आहे। अजून मूर्तीचं काम बाकी आहे। आम्ही तो व्यक्तिशः अतिशय प्रभावित झालो आहोत। बुद्धाचं हे रूप, चित्र, वरचा मेंदू, नाक, डोळे आणि कान, विशेषतः आम्हाला भावलेलं हे जे चिवर दिसतं आहे, हे चिवर शिल्पकृतीतून आपण ऐकलं असेल की बुद्धिमत्तेपेक्षा कल्पकतेला अधिक महत्त्व आहे। मग ही कल्पकता पहा। शिल्पातून बुद्धाच्या चिवरचा आकार ओकार, त्याची शेडलाईट पडलेली। मूर्तीला 3 हप्ते काम चालू आहे। अजून 1 हप्ता ही मूर्ती पूर्णपणे शेवटचा आकार घेतल्यानंतर अजूनच आणखीन प्रभावी दिसणार आहे। मूर्ती जशी आता बोलेल, डोळ्यातून करुणाभाव ओसंडून वाहत आहे। आपल्याला मूर्ती हवी असल्यास आपण संपर्क करू शकता। हातानं आदरणीय भदंत नागवंश। पंथीजी, आपला नंबर सांगा। 9960081384। इसके ऊपर आप संपर्क कर सकते हैं। अहमदनगरहून राम बीडकर।